श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल की आपण स्वामींची नित्यसेवा करतो. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय 11 माळी ही नित्यसेवा दिल्या जाते. पण ही नित्यसेवा का करावी, काय केले, ही सेवा केल्याने काय फळ मिळते, 11 माळींचं एवढं विशेष महत्त्व काय आहे, 3 अध्याय वाचल्याने काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे. त्यामुळे जे कोणीही स्वामींची नित्यसेवा ह्या प्रकारे करत असेल त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा, आणि जे करत नसतील त्यांनी यामागचं हे महत्त्व, यामागची रहस्य ऐकून तरी नित्यसेवेला प्रारंभ करावा. तर जास्त न बोलता, तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी सगळ्यांना माझी नेहमीचीच नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल, तुम्ही फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही भक्ती करत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. तर बघून घेऊया की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये 3 अध्याय 11 माळी वाचनाने काय होतं, का वाचाव्यात ह्या 3 अध्याय 11 माळी, का करावी नित्यसेवा, चला बघून घेऊया. स्वामी सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वरूपात त्यांचे आपल्या घरातील देवघरात अधिष्ठान असायलाच हवे. नित्यसेवा पुस्तक आणि श्री स्वामी चरित्र सारामृत घेऊन यावे. स्वामी फोटो किंवा मूर्ती आणल्यानंतर गुरुवार किंवा रविवार पाहून त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी. प्राणप्रतिष्ठा करीत असताना मूर्तीवर 16 वेळेस शुद्ध जलाने पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करावा. फोटो असल्यास फोटोवर प्लास्टिक लावून त्यावर 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणत असताना प्रत्येक ओळी कडव्यानंतर फुलाने जल शिंपडावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पंचोपचार फोटो मूर्तीची पूजा करावी. नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे वाचन करावे. 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र व 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. वरील सर्व मंत्र स्तोत्र नित्यसेवा पुस्तकामध्ये आहेतच. ही आपली नित्यसेवा आहे जी प्रत्येक सेवेकऱ्यांनी केलेच पाहिजे आणि ज्यामुळे पुढील सर्व दोष आपापले हळूहळू कमी होत जातात. आपले आयुष्य उत्तम करण्याचे साधन म्हणजे श्री स्वामी गुरूंची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठलीच कसली अडचण पडत नाही आणि कसलीच भीतीही राहत नाही. रोज करावयांची स्वामी गुरूंची सेवा. आपण पाहिलेलेच आहे की आपल्याला रोज 3 अध्याय क्रमशः गुरुवारपासून चालू करायचे, म्हणजे बुधवारी ते संपतं. प्रत्येक गुरुवारपासून बुधवारपर्यंत 21 अध्यायापैकी रोज 3 अध्याय, गुरुवारी 1, 2, 3, शुक्रवारी 4, 5, 6 असे बुधवारपर्यंत आपल्याला 21 अध्याय पूर्ण करायचे असतात. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप. तर हा जप आहे. ह्या प्रत्येक जपाचा, प्रत्येक माळीचा काय विशेष महत्त्व आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया. पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी. दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी. तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. असे हे रोजचे 3 अध्यायांचं फलित आहे. आणि यासोबत 11 माळींमधील पहिली माळ, 1 माळ गुरूंसाठी, दुसरी माळ मातेसाठी, तिसरी माळ पित्यासाठी, चौथी माळ पितरांसाठी आणि पुढील 5 ते 10 माळी षडरिपू म्हणजेच 5वी काम, 6वी क्रोध, 7वी लोभ, 8वी मोह, 9वी मद, 10वी मत्सर आणि फक्त 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठीच असते. कारण आपली पायरी ही 11वी आहे. गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम होते. कारण षडरिपू आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात. कुणी सेवेमध्ये शॉर्टकट मारायला पाहतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम 11वी पायरी गाठायची प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळी जप हा करावाच लागतो. आपण बघितलंच आहे की 3 अध्याय
11 माळींचं महत्त्व काय आहे. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्यांनी जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असाल, त्यांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये तुम्ही स्थानापन्न केलं असेल, त्यांना आपल्या घरामध्ये तुम्ही स्थायी वास्तव्य करण्यासाठी त्यांना स्थापना केली असेल, तर ही सेवा म्हणजेच 3 अध्याय 11 माळी ही सेवा आपल्याकडून व्हायलाच हवी. जर तुमच्याकडनं इतर कुठल्याही सेवा होत नसेल तर ही सेवा आपण केली तरीही 40 दिवसांमध्ये आपल्याला अतिशय अविस्मरणीय व चमत्कारिक असे अनुभव पाहावयास मिळतात. अट एकच आहे, फक्त ही श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून करावी. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे की 3 अध्याय म्हणजे पहिला अध्याय हा आपला कुकर्म नष्ट होण्यासाठी, दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये म्हणजे रोज घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला सद्बुद्धी मिळावी व आपल्या हातून चांगले कर्म व्हावे यासाठी दुसरा अध्याय आपण वाचन करायचा असतो. आणि तिसरा अध्याय आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, म्हणजे आपण रोज जे काही 3 अध्याय वाचू त्यातल्या ह्या रोजच्या 3 अध्यायाचे हे 3 फलित आहे. आणि 11 माळींचे महत्त्व, 11 माळींच्या मागे काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. म्हणजे सर्वात आपण ज्या 11 माळी करतो त्या 11 माळींमधली सगळ्यात शेवटची म्हणजे 11वीच माळ आपल्यासाठी स्वतःसाठी असते. त्यामुळे डायरेक्ट आपल्याला 11व्या पायरीवर उडी मारता येत नाही. आपल्याला क्रमशः पहिल्या माळीपासनं दुसऱ्या माळीपासनं ते एक एक करत 11व्या माळीपर्यंत जावं लागतं. आणि त्याचमुळे आपल्याला योग्य क्रमानुसार योग्य पायरीनुसार आपल्याला जे फलित प्राप्त व्हायचं ते होतं. तर आशा करते तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा काय करावी, कशी करावी व त्यामागचं महत्त्व काय आहे व प्रत्येक 3 अध्यायामागे आणि 11 माळींच्या मागे काय रहस्य दडलेलं आहे हे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल. आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पण आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर नित्य सेवा करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि अध्यात्मपूर्ण माहितीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती चिंतन करत राहा आणि हो, नित्यसेवा करायला अजिबात विसरू नका.